नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 2026 या वर्षातील म्हणजेच की जानेवारी 14 जानेवारी वार आहे बुधवार. तर या दिवशी आहे मकर संक्रांत. तर आता मकर संक्रांत हा जो सण आहे तर हा प्रत्येक महिलांचा आवडीचा सण मानला जातो. आता प्रत्येक सणच हा प्रत्येक महिलांचा आवडीचा असतो, पण त्यातल्या त्यात मकर संक्रांत हा जो सण आहे तर अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सगळीकडे. तर यामध्ये मकर संक्रांत तर ही किती दिवसाचा सण असतो, तर त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे की भोगी, ज्या दिवशी आपण सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची मग भाजी बनवली जाते. तर आणि मग बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्या बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जाते. तर ही पद्धत जी आहे तर ही प्रत्येक सण उत्सव साजरे करण्याची पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. तर त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी काही भागांमध्ये जे पांढरे तीळ असतात तर त्याची मग पुरणपोळी बनवली जाते. ज्या पद्धतीने आपण डाळीची पुरणपोळी बनवतात तशा पद्धतीने मग तिळाची पुरणपोळी म्हणून बनवली जाते. तर त्याचप्रमाणे काही भागांमध्ये जशी पद्धत असते तशी साजरी करतात. तर तुमच्या इकडे जी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांत हा सण साजरा करू शकता. तर आता ही झाली भोगीचा जो दिवस आहे तर या दिवशी असा पदार्थ बनवला जातो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जो की मकर संक्रांत आहे. तर आता मकर संक्रांत 14 जानेवारी वार आहे बुधवार आणि त्यानंतर जो तिसरा दिवस आहे तर किंक्रांत, असा 3 दिवसाचा उत्सव असतो मकर संक्रांतीचा. आणि बऱ्याच महिला ज्या आहेत तर हळदी कुंकू करत असतात. तर हळदी कुंकू म्हणा किंवा लहान मुलांना बोरनान घातले जाते. तर हा जो दिवस आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो किंवा लहान मुलांना बोरनान घालू शकतो, जेणेकरून मुलांची वाईट नजर निघून गेली पाहिजे. म्हणून मग लहान मुलांना बोरनान घालण्याचे जास्त महत्त्व दिले जाते. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मकर संक्रांत आली की सगळ्यात अगोदर महिलांना असे वाटते की कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. मग आता आपण संक्रांतीला सुगड पूजा करत असतो, तर ती सुगड पूजा आपण कशी करावी. ज्या महिला बाहेरी राहतात म्हणजेच की बाहेरगावी राहतात, ज्यांचे सासू म्हणा किंवा इतर नातेवाईक जवळ नसतील, त्या महिलांना मग माहिती नसतं की पहिली संक्रांत असेल गावी म्हणा किंवा आपल्या सासरी माहेरी जाणं शक्य नसेल झालं त्यावेळेस मग आपण संक्रांत म्हणा किंवा सुगड पूजा करायची आहे तर ती कशी करावी. मग आता जे बोळके आहेत तर ते बोळके किती घ्यायचे असतात, मग बोळक्यांमध्ये काय भरायचं असतं, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मकर संक्रांत देवीने यावर्षी कोणत्या रंगाची साडी घातली आहे या सगळ्या महिलांचं लक्ष म्हणजे या रंगाकडे गेलं जातं. तर मकर संक्रांत देवीने यावर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे मग पिवळा रंग जो आहे तर आपल्याला पिवळ्या रंगाची साडी पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. तर त्यामध्ये मग महिला असतील किंवा लहान मुलं असतील तर लहान मुलांना पण पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान केले जात नाही. तर त्यामध्ये तुम्ही इतर रंग घालू शकता, ज्यामध्ये हिरवा रंग घालू शकता, म्हणजेच की लाल रंग घालू शकतो, केशरी रंग घालू शकतो, गुलाबी रंग हा तर प्रत्येक महिलांच्या आवडीचा रंग आहे, किंवा मग तुमच्याकडे इतर ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या घालू शकता. पण मकर संक्रांत सणाला आवर्जून काळ्या रंगाची साडी, हलव्याचे दागिने घातले जातात. तर ही परंपरा प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. काही भागांमध्ये काळा रंग वर्ज्य केला जातो किंवा अशुभ मानला जातो. तर तुमच्या इकडे जर काळा रंग शुभ मानत असतील तर तुम्ही आवर्जून काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. तर आता संक्रांत म्हटलं की आता तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल किंवा पांढरे तीळ टाकून मग स्नान करायचं आहे. जेणेकरून काय होईल की घरातील नकारात्मकता म्हणा किंवा त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते. तर प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आजच्या दिवशी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी जे पण तुम्ही साडी म्हणा किंवा इतर कोणतेही कपडे जर घालणार असाल तर ते नवीन घालणे किंवा असे सांगितले जाते. जर प्रत्येकाला नवीन घालणे शक्य नाही झाले तरीही जे असतील ते पण आपण कपडे परिधान करून मग आपण संक्रांत साजरी करायची आहे. असे नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस नवीनच साडी किंवा नवीनच कपडे घेतले पाहिजे आणि मगच संक्रांत साजरी केली जाते. तर आता संक्रांतीला सुगड पूजा जी आहे तर ती कशी करायची आहे. तर आता सुगड पूजा करत असताना काय केलं जातं की आता जे बोळके असतात, आता काही भागांमध्ये
काळ्या रंगाचे बोळके असतात किंवा काही भागांमध्ये जे फोटोमध्ये दिसत आहे तर त्या रंगाचे बोळके असतात. तर आता तुमच्या इकडे ज्या रंगाचे बोळके असतील त्या त्या रंगाचे बोळके मग घरी घेऊन यायचं आहे. तर आता किती बोळके आपल्याला घरी आणायचं आहे, तर आता हे तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. म्हणजेच की 2 दिवस 5 दिवस अगोदरच ज्या महिला असतात तर त्या विकायला बाजारामध्ये बसलेल्या असतात. तर त्यांच्याकडून मग आपल्याला काय करायचं आहे, घरून जात असताना हळदी कुंकू घेऊन जायचं आहे आणि एखादा रुमाल वगैरे घेऊन जायचं आहे, जेणेकरून की ते झाकून आणलं जातं. तर मग तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता एक महिला असेल घरात तर तिच्या वाट्याचे 5 असे म्हणून मग आपल्याला त्याला म्हटलं जातं की एक बोळकं घ्यायचं. म्हणजेच की 5 घेतल्यानंतर एका महिलांचे ते बोळके झाले. जर घरामध्ये जर दोघी सासा-सुना असतील तर मग त्यांनी मग 5 आणि 5 10 असे 2 बोळके आणायचं आहे. त्यानंतर मग घरी ज्यावेळेस आपण तिथून बोळके आणणार असतो त्यावेळेस मग झाकून आणले जाते. असे उघडे म्हणजेच की कशावरती पण असे उघडे ठेवून बोळके आणले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही घरी आणत असताना पण झाकूनच आणायचं आहे. त्यानंतर मग घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, आता ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार असाल, सकाळी पूजा सगळीकडे सकाळीच पूजा केली जाते. तर आता त्यावेळेस मग एखादा पाट घ्यायचा आहे किंवा तुम्ही चौरंग घ्यायचा आहे. तर देवघरापुढेच याची पूजा केली जाते. तर त्या बोळक्यामध्ये काय केलं जातं की आता बोरं म्हणा किंवा ऊस किंवा वाटाणा ज्या भाज्या वगैरे आहेत, तर काही ठिकाणी भाज्या, शेंगा, तर ह्या ज्या आहेत गव्हाच्या ओंब्या, हरभरा, तर ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू तुम्हाला बाजारामध्ये पण उपलब्ध होतील. तर ह्या ज्याला आपण वौसा म्हणतो, तर आता तो तुम्हाला बाजारात पण भेटेल. तर तिथून तुम्ही जर तुमच्याकडे हे बाकीचे इतर साहित्य नसतील तर तुम्ही हा वौसा मग विकतच आणू शकता. कारण की असे वाटे ठेवले जातात तर ते एकदम तुम्ही जेवढे लागणार असतील तुम्हाला तेवढा वौसा तुम्ही आणू शकता किंवा घरी पण तुम्ही तयार करू शकता एक एक वस्तू एकत्र आणून. त्यानंतर ते बोळके आपल्याला काय करायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुवून घेतल्यानंतर त्या बोळक्यांची पूजा करायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यामध्ये हे जे वौसा आहे तर हा सगळा वौसा त्यामध्ये भरायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत, तिळगुळ टाकायचा आहे, पूजा करायचं आहे आणि आपण जो कोणता पदार्थ बनवला आहे तर त्यामध्ये मग नैवेद्य म्हणून आपल्याला हा पदार्थ अर्पण करायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला पूजा करून घ्यायचं आहे, धूपदीप लावायचं आहे आणि ते जे बोळके आहेत तर ते आपल्याला 5 बोळके असतात. तर किंवा तुमच्या इकडे 2-3 महिला असतील तर त्यांच्या वाटेचे जेवढे असतील. तर आता ही जी पद्धत आहे तर काही भागांमध्ये काय केलं जातं, त्यातलं जर एक किंवा 2 बोळके जे आहेत तर जिथे तुळशी वृंदावन आहे आपलं तर तिथे ठेवले जातात. तर आता तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे बोळक्यांची जी पूजा आहे तशी करू शकता. तर काही भागांमध्ये काय केलं जातं की त्यातले 2 बोळके घेतात आणि जिथे कुठे मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा मग महादेवाचं मंदिर असेल तर तिथे म्हणजेच की पूजा करण्यासाठी जात असतात. आता मंदिरामध्ये म्हणा किंवा विठ्ठल रुक्मिणीला ववसण्यासाठी म्हणून जात असतात. तर तिथे जाऊन मग वौसा एकमेकींना ववसतात. तर वौसा आपण पूर्ण झाल्याशिवाय किंवा रामाचं मंदिर असेल, राम सीता, तर अशा मंदिरामध्ये जाऊन मग ववसण्याची जी पद्धत आहे तर ही पूर्ण केली जाते. तर ही पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. तर काही ठिकाणी फक्त महिलांना एकमेकींना ववसलं जातं. तर तुमच्या इकडे जर असं मंदिरामध्ये जाऊन ववसत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने ववसण्याची जी परंपरा आहे तर ती पाळू शकता. नंतर मग काय करायचं आहे, आता हे बोळके घेऊन जाण्याची पण पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगळी आहे. त्यामुळे घरातील इतर तुमच्या वडीलधाऱ्या महिलांना विचारून तुम्ही तुमचा हा जो सण आहे तर साजरा करू शकता. त्यानंतर मग हा जो असा उत्सव आहे तर तिसरा जो दिवस आहे तर तो म्हणजे किंक्रात. आता किंक्रातीच्या दिवशी पण ववसण्याची पद्धत आहे. म्हणजेच की वौसा हा उतरवण्याची पद्धत आहे. तर ती पद्धत पण प्रत्येक भागांमध्ये वेगळी आहे. तर मकर संक्रांत हा जो सण आहे तर एकदम गोडाधोडाचा उत्साहाने साजरा करण्याचा, लहान मुलं पतंग उडवतात, काही भागांमध्ये झोके खेळण्याची पद्धत आहे. तर असा हा उत्सव असतो तर खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. एकमेकांना तिळगुळ वाटले जाते, तिळाचे लाडू म्हणा किंवा तिळगुळाचे लाडू म्हणा किंवा इतर जे गोडधोड पदार्थ असतात ते एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशी म्हणण्याची परंपरा सगळीकडे आहे. असे नाही की संक्रांत आहे म्हणूनच त्या दिवशी आपण गोड बोलायचं आहे आणि इतर दिवशी काय वाईट बोलायचं आहे असे नाही. की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही फक्त बोलण्याची पद्धत आहे. त्यामुळे इतर दिवशी पण आपल्याला सगळ्यांसोबत गोडच बोलायचं आहे. तर मग तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची आहे, बोळक्यामध्ये आपण काय भरायचं आहे, कधी पूजा करायची आहे. तर याबद्दलची माहिती
इथेच संपली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.